आम्ही संदीप गुळवे यांना विजयी करणार. मी आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब हे स्वतः अनेकांना फोन करतोय, स्वतः आम्ही अनेक ठिकाणी बैठका घेत आहोत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याचे धाबे दणाणले आणि मुख्यमंत्री या नाशिक जळगाव भागामध्ये फिरू लागले. पण त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही शिक्षकांच्या स्वाभिमानाचा लिलाव करू शकत नाही जसा तुम्ही इतर वेळेला करता. तुम्ही शिक्षकांना खोटी आश्वासनं आता देऊ शकत नाही, कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. हे कालच्या लोकसभा निवडणुकींच्या निकालानं स्पष्ट केलेलं आहे. या विधान परिषदेच्या जागा ज्या आहेत, मग पदवीधर असतील, शिक्षकांच्या असतील, ह्या निवडणुकीत सुद्धा या राज्याची जनता, मतदार, शिक्षक आणि पदवीधर हे ॲडव्होकेट संदीप गुळवे यांच्या पाठीशी उभे राहतील. मला मगाशी कागद दिला की काल मुख्यमंत्री आले आणि त्यांनी काय सांगितलं, आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कालच्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही आश्रमशाळेचे वेळापत्रक 11 ते 5 करू आणि इतर प्रश्न सोडू. आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री आहात महोदय, मग आश्रमशाळेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न तेव्हा का सोडवले नाहीत? निवडणुका आल्यावर तुमचा उमेदवार आता घरी जाणार आहे याची खात्री पटल्यावर आपण आदिवासी आणि आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये आपल्याला कंठ फुटलेला आहे. 2.5 वर्ष आपण राज्य करताय, त्याच्या आधी आपण सरकारमध्ये होता. मला आठवते माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष. त्यांच्याकडे गेलेला प्रत्येक प्रश्न त्यांनी कसा सोडवला. मधल्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन मुंबईत झालं. करोना काळामध्ये अंगणवाड्या बंद होत्या. त्यांचा पगार आता द्यायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला. अंगणवाड्या बंद आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश काढला, अंगणवाडी सेविकांना घरपोच पगार मिळेल, त्यांची घरं चालली पाहिजे, त्यांच्या चुली पेटल्या पाहिजे. समाजाविषयी, आपल्या लोकांविषयी आत्मीयता असलेला मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी हे अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून शिक्षक मतदारसंघामध्ये उद्या मतदान करताना आपण ती काळजी घेतली पाहिजे. फार गमतीशीर उमेदवार इकडे उभे आहेत. साखर सम्राट उभे आहेत. आता साखर सम्राट त्यांनी कारखाना चालवावा, उत्तम कारखाना त्यांनी चालवावा, लोकांना साखर द्यावी, लोकांना गुळ द्यावा. गुळवे आमचे आहेत ना, तुम्ही गुळ द्या. एक म्हणे मद्य सम्राट आहेत, तुम्ही गुत्त्यावर बसा. तुम्ही इथे काय करताय? संदीप गुळवे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. ते रयत शिक्षण संस्थेवर त्यांनी काम केलं आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत ते काम करत आहेत. अनुभव दांडगा आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावरच वाटतं की ते शिक्षकांचे प्रश्न सोडवतील. चेहरा हसतमुख, सकारात्मक, पॉझिटिव्ह, रडगाणं नाही, जिंकण्याची जिद्द आहे आणि म्हणून ते जिंकणार आहेत. असाच माणूस तुमचे प्रश्न सोडवू शकेल. नितीन ठाकरे साहेब आपलं भाषण मगाशी मी ऐकतो. तुम्हाला बरेच शुभशकून झालेले आहेत. राजाभाऊ वाजे खासदार झाले, तुमचे सदस्य. शोभाताई बच्छाव खासदार झाल्या, तुमचे सदस्य. आता तुमचे संचालक आमदार होत आहेत. आता माझा प्रश्न असा आहे सगळ्यांना, सदस्य आणि संचालक यांचा शुभशकुन आहेच, आता तुमचं काय करायचं?
आता ठाकरे साहेब तुम्ही निर्णय घ्या. बघा सगळे कसे छान दिसतात, गळ्यामध्ये भगवे मफलर. पहा, मागे पहा, पुढे पहा. ज्यांनी ज्यांनी गळ्यामध्ये भगवं घातलेला आहे त्यांचा मार्ग निर्वेदपणे असा पुढे गेलेला आहे. आपण तर त्या संस्थेचं नेतृत्व करता, त्याच्यामुळे आपलं जे ताट आहे ते मोठं असायला पाहिजे. असो, मी गंमत नाही करत. स्वतः ठाकरे साहेबांनी या आमच्या अनेक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. आता गुळवे साहेबांसाठी प्रयत्न करतात. मी आपल्याला यासाठी तिथे उभा आहे सांगण्यासाठी, महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकीय वारं झपाट्याने बदलते आपण पाहिलं असेल. आणि या प्रवाहामध्ये आता आपण सामील व्हायला पाहिजे. शिक्षक हा सगळ्यात मोठा आदर्श निर्माण करणारी संस्था आहे. शिक्षक बऱ्याच गोष्टी घडवू शकतो. तो विद्यार्थ्यांपासून पालकापर्यंत आणि घरापर्यंत पोचणारी ती संस्था आहे. पुढल्या 3-4 महिन्यामध्ये आपल्याला आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्यासाठी कष्ट करावे लागतील. मगाशी मालेगावच्या मुख्याध्यापिका मला भेटल्या, आता काय समोर बसल्यात. आप पाहते ना किती वर्ष आपण मुख्याध्यापिका आहात. मला आनंद वाटला. 33 वर्ष या मालेगावला मुख्याध्यापिका, वर्षानुवर्ष शिक्षकी पेशा घेऊन काम करणारी ही पिढी आहे. आणि तुम्ही म्हणाल तुम्ही शिक्षकांविषयी इतक्या आत्मीयतेनं का बोलताय. माझी बायको शिक्षिका आहे, माझी पत्नी शिक्षिका आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी मोठी संस्था आहे. 30-35 वर्ष तीही शिकवत राहिली. त्याच्यामुळे मला शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या वेदना जास्त माहिती आहे. आपल्याला माहिती आहे. आपण सगळ्यांनी एकजुटीनं संदीप गुळवे यांना मतदान करायचं आहे. मगाशी ठाकरे साहेबांनी पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी सांगितली. आपल्याला कोणत्याही फेऱ्यामध्ये अडकायचं नाही. आपल्याला पहिल्या फेरीमध्ये ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना 40,000 मतं मिळवून द्यायची आहेत. किमान 40 चालतील ना. 40,000 मतं घेऊन पहिल्या फेरीमध्ये हा आपला आमदार जिंकून आला पाहिजे. आणि ज्या प्रकारचं वातावरण या उत्तर महाराष्ट्रात नगरमध्ये मला दिसत आहे, 40,000पेक्षा जास्त मतं संदीप गुळवे यांना मिळतील. आणि शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून ते विधिमंडळात जातील. आणि तिथे एकदा विधिमंडळात पोचल्यावर एक लक्षात घ्या, फरक कसा आहे. ते शिवसेनेचे आमदार असणार आहेत. त्याच्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुमच्या इतकेच आम्ही त्यांच्या पाठीशी आग्रही असू. उद्धव ठाकरे साहेब आग्रही असतील. कारण जेव्हा एक निवेदन आपण त्यांच्याकडे देणार आहात त्याची एक प्रत शिवसेना भवनात आणि मातोश्रीवर सुद्धा जात असते. प्रश्न सुटले की नाही ही पाहण्याची जबाबदारी मग त्यावेळेला आमची असते. आणि प्रश्न यासाठी सुटणार आहेत, नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री होणार आहे. आणि त्या मुख्यमंत्र्याकडून पहिलं काम जर कोणतं करून घ्यायचं असेल तर ते शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहू नये असे अनेक प्रश्न आहेत. त्यातले प्रमुख प्रश्न आपण सोडवूया. आणि मला खात्री आहे नाशिकचं सगळ्यात मोठं मतदान आहे सुधाकर भाऊ. नाशिकचं मतदान मोठं आहे. किती आहेत? 26,000 मतदान नाशिकला आहे. 26,000. या 26 पैकी किमान मी तर म्हणेन 25,000 आपल्याला पडलं पाहिजे. पण जास्तीत जास्त मतदान आपल्याला पडेल आणि आपण सगळे संदीप गुळवे यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल हा विश्वास, आत्मविश्वास मी व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.